कुठेतरी अकॅडमिक आपलं बॅकग्राऊंड चांगलं असेल ते एक स्पर्धा परीक्षा मग आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं की आपण असं वाटतं की आपण जर तिकडे पण चांगलं केले इकडे पण करू आपण कुठेतरी. अगदी बरोबर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की बोलता बोलता विषय निघला होता की तुमचा एवढा सिक्युअर जॉब सोडून तुम्ही इकडे आलात. हो. तुम्ही सिक्युअर होता का? सिक्युअर म्हणजे चॅलेंजेस होते जॉबमध्ये. आता म्हणजे मी माझा इन्सिडेंट सांगतो की मी जेव्हा नायजेरियात गेलो तेव्हा 22 वर्ष असेल माझं वय. आणि फर्स्ट टाइम मी म्हणजे देश सोडून जात होतो. आपल्या पुण्यातच आधी राहायचो वगैरे आणि त्यात नायजेरियाला जाणं पहिल्याच दिवशी. आणि नायजेरियाला लॅगोसला असताना तर लिव्हिंग स्टँडर्ड छान होतं वगैरे काही प्रॉब्लेम होता असं वाटतं की इंडियाच इकडे असं इंडियासारखं हे. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम त्यांनी मला फील्डवर पाठवलं तर मी म्हणजे कुठला एक वारी स्टेट होतं तर वारी स्टेटला मी गेलो. तर तिथं मला जे पिकअप करायला होते एअरपोर्टवर वगैरे तर ते ऑलमोस्ट 12 लोक आले होते. आणि ते सीआरपीएफ त्यांच्याजवळ प्रत्येकाकडे AK-47 होती. आणि मध्ये माझी गाडी, पुढे एक सिक्युरिटीची गाडी, मध्ये माझी गाडी, मागे सिक्युरिटीची गाडी. तर तिथं मला कुठेतरी वाटलं की बाबा आपण आलो कुठे, म्हणजे एवढं रिस्की आहे का इकडे. तर हा एक चॅलेंज होता सेफ्टीचा एक कुठे